नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। बोईसर जवळील शिगाव येथे 3 एप्रिलला शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला असून एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिगाव गावावर शोककळा पसरली आहे। प्राथमिक माहितीनुसार बोईसर एना मार्गावर खानिवडे येथील वळणावर एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले, यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला। या दुर्घटनेत दुचाकीवरील 30 वर्षीय शरद घाटाळ आणि 18 वर्षीय अनिकेत कांबडी हे दोघे बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर विराज कांबडी हा तिसरा तरुण बाजूला फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातातील मृत व जखमी हे तिघेही शिगाव येथील रामपाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तारापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले। तसेच एसटी बस चालकाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ओव्हरटेक करताना घाई आणि बेपर्वाई जीवावर बेतू शकते। वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करा आणि सुरक्षित अंतर राखा। तुमची एक चूक अनेक कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।